Hello friends, in this video we are going to solve our exercise 2 or exercise of second lesson. या व्हिडिओमध्ये आपण आपला जो चॅप्टर 2 आहे, दुसरा पार्ट आहे, दुसरा धडा आहे, त्याचा जो एक्सरसाइज आहे तो अर्धा जो पार्ट आहे त्याचा तो आपण प्रिवियस व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आणि अर्धा एक्सरसाइज जो आहे तो आपण आता या व्हिडिओमध्ये सोडवून पाहणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 3 काय आहे पहा. फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट. आता बुकमध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये ब्रॅकेट दिलेला आहे आणि त्या ब्रॅकेटमध्ये काही वर्ड्स आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला फिल इन द ब्लँक्स लिहायचे आहेत. सी द फर्स्ट क्वेश्चन, द प्रोसेस बाय विच प्लांट्स मेक देअर ओन फूड इज कॉल्ड. म्हणजे प्लांट्स, वनस्पती त्यांचं ओन फूड, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, ती जी प्रोसेस आहे, ती जी प्रक्रिया आहे त्याला काय म्हणतात? दॅट प्रोसेस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. द सेकंड क्वेश्चन इज टू इनहेल डॅश डॅश अँड टू एक्झेल डॅश डॅश इज कॉल्ड रेस्पिरेशन. आता या ठिकाणी पहा, इनहेल म्हणजे आपण कोणता वायू आतमध्ये घेतो? ऑक्सिजन. आणि कोणता वायू शरीराच्या बाहेर सोडतो? कार्बन डायऑक्साईड. आणि या प्रोसेसला काय म्हणतात? रेस्पिरेशन असं म्हणतात, श्वसन असं म्हणतात. थर्ड क्वेश्चन इज द एलिमिनेशन ऑफ वेस्ट सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड डॅश. म्हणजे आपल्या शरीरातून वेस्ट सबस्टन्सेस म्हणजे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याची जी प्रोसेस आहे त्याला एक्सक्रेशन म्हणजे मराठीमध्ये त्याला उत्सर्जन असं म्हणतात. फोर्थ क्वेश्चन इज द ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड टू ॲन इव्हेंट इज कॉल्ड रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय. म्हणजे आपली जी प्रतिसाद देण्याची क्षमता आहे त्याला काय म्हणतात? रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय, चेतना क्षमता. द फिफ्थ क्वेश्चन इज ऑन कम्प्लिटिंग देअर लाईफ स्पॅन एव्हरी लिव्हिंग थिंग डॅश डॅश. म्हणजे लाईफ स्पॅन म्हणजे आयुष्याचा जो काळ आहे, जीवन काळ, तो संपल्यानंतर एव्हरी लिव्हिंग थिंग प्रत्येक सजीव काय होतो? डाईज म्हणजे त्याला मृत्यू येतो. जो सजीव आहे त्याला मृत्यू येत असतो. द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 4, राईट द युजेस ऑफ दिज ॲनिमल्स अँड प्लांट्स. खाली काही ॲनिमल्स आणि प्लांट्सची नावे दिलेली आहेत आणि आपल्याला त्याची युजेस लिहायचे आहेत. आता पहा, फर्स्ट हनीबीज. द यूज ऑफ हनीबीज इज हनीबीज प्रोव्हाइड अस हनी अँड वॅक्स. म्हणजे जे हनी बी आहे, मधमाशी आहे, ते आपल्याला हनी म्हणजे मध आणि वॅक्स म्हणजे मेण पुरवत असते. सेकंड शार्क यूज्ड इन मेडिसिन. औषधामध्ये याचा वापर केला जातो आणि कॉस्मेटिक्स सौंदर्य प्रसाधनामध्ये त्याचा वापर केला जातो. थर्ड यूज ऑफ ॲक, यूज इन फॉर ऑप्टेनिंग वूल. म्हणजे वूल लोकर मिळवण्यासाठी किंवा उबदार कातडी मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो. यूज ऑफ शिप, यूज फॉर ऑप्टेनिंग वूल, लोकर मिळवण्यासाठी. यूज ऑफ अर्थवर्म. अर्थवर्म म्हणजे मित्रांनो जो गांडूळ आहे त्याला अर्थवर्म म्हणतात. अर्थवर्म यूज इन ॲग्रिकल्चर फॉर कंपोस्टिंग. कंपोस्टिंग म्हणजे जे विघटन करणे आहे किंवा जमिनी भुसभुशीत करण्याचं काम जे आहे ते अर्थवर्म करत असतात. 6 डॉग्स फॉर प्रोटेक्टिंग हाऊस ऑर ॲज पेट्स. आपल्या घराचं रक्षण करण्यासाठी डॉग म्हणजे कुत्रा पाळला जातो, ऑर ॲज पेट्स एक पाळीव प्राणी हाऊस म्हणून सुद्धा पाळला जातो. त्यानंतर आहे बायवॉल्व्स, यूज ॲज सोर्स ऑफ फूड. अन्नाचा स्रोत म्हणून बायवॉल्वचा यूज केला जातो. हॉर्सेस म्हणजे घोडा. हॉर्सेस आर यूज फॉर ट्रान्सपोर्टेशन. वाहतुकीसाठी घोड्यांचा उपयोग केला जातो. माईस. आता तुम्ही म्हणाल माईस हे हार्मफुल ॲनिमल्स आहेत. काय आहेत? माईस म्हणजे हार्मफुल ॲनिमल्स आहेत. मग यांचे युजेस कसे असतील? तर या ठिकाणी त्याचे सुद्धा युजेस दिलेले आहेत. पहा, माईस आर यूज्ड ॲज पेट्स. काही ठिकाणी माईस उंदीर पाळले सुद्धा जातात. अँड मॉडेल्स फॉर टेस्टिंग व्हेरियस एक्सपेरिमेंट्स. वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी सुद्धा उंदरांचा वापर केला जातो. युजेस ऑफ प्लांट्स. जिंजर, आलं जे आहे, जिंजर म्हणजे आले, त्याचा यूज काय होतो? यूज्ड इन फूड्स म्हणजे अन्नामध्ये वापर होतो. अँड फॉर मेडिसिनल पर्पजेस, औषध म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जातो. मँगो, यूज ऑफ मँगो प्लांट और मँगो ट्री फॉर ऑप्टेनिंग फ्रूट्स. फळं मिळवण्यासाठी आंब्याची झाडं लावली जातात.
युकॅलिप्टस. फॉर मेकिंग पेपर अँड इसेन्शियल ऑइल्स, कागद तयार करण्यासाठी आणि उपयोगी तेले तयार करण्यासाठी युकॅलिप्टस प्लांटचा यूज केला जातो. बबूल. बबूल इज यूज्ड इन टूथपेस्ट. टूथपेस्ट म्हणजे आपली जी दात घासण्याची जी आहे टूथपेस्ट, दात त्याच्यात यूज केला जातो. ऑर अदर मेडिसिनल पर्पजेस, इतरसुद्धा त्याचे औषधी म्हणून उपयोग आहेत. टीक. टीक म्हणजे साग. टीक इज यूज्ड इन मेकिंग फर्निचर. मेकिंग फर्निचर म्हणजे फर्निचर, लाकडी साहित्य तयार करण्यासाठी त्या टीक वूडचा यूज केला जातो. स्पिनॅच. स्पिनॅच म्हणजे पालक. स्पिनॅच इज यूज ॲज फूड, अन्न म्हणून वापर केला जातो. 7th, ॲलोवेरा. ॲलोवेरा इज यूज फॉर कॉस्मेटिक्स अँड मेडिसिनल पर्पज. सौंदर्य प्रसाधनामध्ये ॲलोवेराचा यूज केला जातो. देन टर्मरिक. टर्मरिक इज यूज अँड स्पाइस म्हणजे मसाला किंवा स्वयंपाकात त्याचा वापर केला जातो. अँड फॉर व्हेरियस मेडिसिनल युजेस, त्याचे वेगवेगळे औषध म्हणून सुद्धा बरेच उपयोग आहेत. होली बेसिल. तुळस. स्पिरिच्युअली इम्पॉर्टन्स, अध्यात्मामध्ये सुद्धा महत्त्व आहे, त्याचं औषध म्हणून सुद्धा महत्त्व आहे. अँड फॉर मेडिसिनल पर्पजेस. 10th, करंजा. यूज फॉर मेडिसिनल पर्पजेस लाईक ट्रीटिंग स्किन डिसीजेस. स्किन डिसीजेस म्हणजे त्वचारोग बरे करण्यासाठी करंजा प्लांटचा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन इज what are the peculiarities of the movements of the living things. आता हालचालींमध्ये कोणकोणती वैशिष्ट्ये आढळतात तर आपल्याला खाली स्नेक्स, टॉर्टाईज, कांगारू, ईगल, शॅमेलॉन्स, फ्रॉग्स, गुलमोहर, स्वीट पोटॅटो, क्रीपर, डॉल्फिन्स असे काही ॲनिमल्सची नावं दिलेली आहेत आणि त्यांच्या ज्या मुवमेंट्स आहेत त्या कशा वेगळ्या आहेत किंवा डिफरंट आहेत किंवा त्याच्या मुवमेंट कशा असतात त्याचा ॲन्सर आपल्याला लिहायचा आहे. हिअर देर आर लिव्हिंग थिंग्स अँड देअर मुवमेंट आर गिवन. फर्स्ट, स्नेक्स क्रॉल म्हणजे साप जे असतात ते सरपटत असतात. टॉर्टाईज स्विम अँड क्रॉल, ते पोहतात सुद्धा आणि सरपटतात सुद्धा. कांगारू जंप, कांगारू काय करतात, उड्या मारत असतात. ईगल्स फ्लाय, गरुड हवेत उडत असतात. शॅमेलॉन्स वॉक. फ्रॉग्स स्विम अँड हॉप म्हणजे बेडूक पाण्यात गेल्यानंतर पोहतात, जमिनीवर आल्यानंतर हॉपिंग करतात म्हणजे उड्या मारतात. गुलमोहर ग्रोज इन द डायरेक्शन ऑफ लाईट. गुलमोहराची मुवमेंट कशी असते, गुलमोहर हे एक ट्री आहे, प्लांट आहे. गुलमोहर हा प्लांट आहे. ग्रोथ त्याची वाढ ही त्याची ग्रोज इन द डायरेक्शन ऑफ लाईट म्हणजे उजेडाच्या दिशेने त्याची वाढ होत असते. 8th, स्वीट पोटॅटो. स्वीट पोटॅटो म्हणजे रताळं. रताळ्याची वाढ कशी होते, ग्रोज इन द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी, गुरुत्वाच्या बाजूने त्याची वाढ होते, गुरुत्व बलाच्या दिशेने. म्हणून रताळं हे जमिनीत असताना त्याची मुळं खाली खोल जात असतात. क्रीपर. क्रीपर म्हणजे वेली. ग्रोज इन द डायरेक्शन ऑफ लाईट, प्रकाशाच्या दिशेने त्याची हालचाल होते किंवा वाढ होते. डॉल्फिन्स स्विम युजिंग फिन्स. डॉल्फिन कसे मुवमेंट करतात किंवा हालचाल करतात, स्विम म्हणजे पोहतात, युजिंग फिन्स म्हणजे त्याचे जे पर आहेत त्याचा वापर करून ते हालचाल करतात. अँट्स म्हणजे मुंग्या, वॉक म्हणजे मुंग्या चालतात. त्यानंतर आहेत रॅटल स्नेक्स, दे क्रॉल सरपटतात. ग्रास हॉपर्स नाकतोडा, हॉप्स उड्या मारतात. अर्थवर्म म्हणजे कोण, गांडूळ, क्रॉल म्हणजे सरपटतात. अशा पद्धतीने मित्रांनो हे क्वेश्चन्स होते, हे तुम्ही नोटबुक्समध्ये लिहायचे आहेत. थँक्यू.